आयसीआयसीआय बँक सगळ्यांना माहिती आहे? आयसीआयसीआय बँक सगळ्यांना माहिती असेल. आयसीआयसीआय बँकेचं एक दुसरं व्हेंचर आहे आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाईफ इन्शुरन्स म्हणून. बेसिकली लाईफ इन्शुरन्स विकते ही कंपनी. ठीक आहे. स्क्रीनवरती दिसतंय सगळ्यांना. जो साधारण हा स्टॉक एक 460 वरून 796 म्हणजे एक 800 मोठा मोठा एक फार फार तर मला असं वाटतं की 400 वरून 800 जरी पकडलं तरी 100%. आपण 100% न म्हणता एक मिनिट एकदा पर्सेंटेज जवळजवळ एक 70-71% वाढला. आता याचा अनालिसिस मी का करत होतो, कारण हा ऑलरेडी ऑलमोस्ट आपल्या स्ट्रॅटेजी मध्ये पण आलाय आणि प्लस ऑल टाइम हाय पासून हा 26-30% पडलाय. ठीक आहे. आता ओव्हरऑल हे बघता मी अनालिसिस करत होतो आणि एक्सपेक्टेड असं होतं की हा स्टॉक आता इतका खाली पडलाय ना, 30% खाली पडलाय, तर एक्सपेक्टेड असं होतं की याच्यामध्ये बॅड न्यूज पाहिजे आणि या स्टॉकला कारण इतका वरती गेला होता हा जवळजवळ 70-71% आणि काहीतरी खराब आहे किंवा काहीतरी वाईट आहे म्हणून तो खाली पडला असं काहीतरी व्हायला पाहिजे होतं. तर मी तुम्हाला गंमत दाखवतो. आयसीआयसीआय प्रुडेन्शियल, मी न्यूज मध्ये गेलो. हे टायटल मी एकदा वाचून दाखवतो तुम्हाला, ऐकू येते का मला सांगा फक्त. आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाईफ इन्शुरन्स Q3 FY25 रिझल्ट्स प्रिव्ह्यू. लाईफ इन्शुरन्स लाईकली टू क्लिंच 12% राईज इन प्रॉफिट. ओके. अजून एक अपस्टॉक्सची एक न्यूज होती याच्यामध्ये. मी कुणालाही ब्लेम करत नाही याच्यामध्ये बेसिकली. थर्ड क्वार्टर 2025 अर्निंग EPS 2.5 वर्सेस 1.58 इन 3Q 2024. सो बेसिकली सांगण्याचा काय प्रयत्न करताय की गेल्या क्वार्टरपेक्षा याचे रिझल्ट खूप चांगले आले किंवा या कंपनीने खूप चांगलं परफॉर्म केलंय, त्यामुळे तुम्ही या स्टॉकला कन्सिडर करायला काय हरकत नाही. आता आपण याच स्टॉकचं फंडामेंटल बघूया. द इकॉनॉमिक्स टाइम्सची एक न्यूज आहे. आयसीआयसीआय प्रुडेन्शियल Q3 रिझल्ट कंझ्युमर पॅट्स जम्प्स 43% इयर ऑन इयर. पॅट म्हणजे प्रॉफिट आफ्टर टॅक्स 43% वाढले. गेल्या वर्षीच्या क्वार्टरच्या रिझल्ट जर कम्पेअर केलं तर तो प्रॉफिट आफ्टर टॅक्स 43% वाढलाय असं यांनी न्यूज मध्ये सांगितलं. आणि हे ऍब्सोल्युटली करेक्ट आहे, मी अजिबात डिनाय नाही करत आहे, मी तुम्हाला दाखवून पण देतो. ठीक आहे. याचे बाकीचे फंडामेंटल्स तुम्ही जसजसे पुढे चालला तसं समजेल कसा अभ्यास करायचा आहे. पण नेमका ग्लिच कसा घडवून आणतात हे मला तुम्हाला सांगायचं या एक्झाम्पल मध्ये. एक्सपोर्ट द नंबर सर्विस 2025. ठीक आहे. इथे पण स्क्रीनवरती पण बघता येईल आपल्याला. तुम्हालाही दिसतंय डिसेंबर 2021 पासूनचा हा डेटा आहे. हे विजिबल आहे का? येस. सो हा क्वार्टरली रिझल्ट आहे या कंपनीचा, म्हणजे आयसीआयसीआय प्रुडेन्शियलचा, की प्रत्येक क्वार्टरला त्याचा सेल काय होतोय वगैरे वगैरे अशी इन्फॉर्मेशन. कंपनी रिअली गुड काम करते आतापर्यंत, म्हणजे या क्वार्टरच्या आधीपर्यंत. कसं ते सांगतो. सो डिसेंबर 21 ला यांचा क्वार्टरली सेल जो होता ना, तो होता ऑलमोस्ट 10,000 कोटीचा. ठीक आहे. तो वाढत 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 क्वार्टरली रिझल्ट बद्दल मी बोलतोय, सप्टेंबर 2024 पर्यंत तो 25,158 कोटीचा होता. ठीक आहे. इयर ऑन इयर जर बघायचं असेल, पण इथे डाउनलोड केली, इथे अजून खूप चांगल्या पद्धतीने दिसेल.
सो मी क्वार्टरली रिझल्ट दाखवले, हे इयर ऑन इयर रिझल्ट आहेत. 2015 मध्ये पूर्ण एक वर्षाचा सेल या कंपनीचा 34,453 कोटी होता, जो मार्च 24च्या फायनान्शियल इयर मध्ये 90,307 कोटी झाला. म्हणजे साधारण 35,000 कोटी ते 90,000 कोटीची जर्नी आहे. आणि क्वार्टर ऑन क्वार्टर जर रिझल्ट बघितले तर रिसेंटली ही कंपनी क्वार्टरली 25,000 कोटीच्या आसपास आली होती सेलमध्ये. पण समहाऊ या क्वार्टर मध्ये असं काही झालं माहिती नाही की तो सेल आलाय 4,500 कोटीला फक्त. ठीक आहे, 25,000 कोटी गेले कन्सिस्टंटली जर तुम्ही बघितलं तर डिसेंबर 23 ला सुद्धा 26,000 कोटी झाला होता, मार्च 24 ला 22,000 झाला होता, जूनला 25,000 झाला होता, सप्टेंबरला 25,000 झाला होता, आणि आता तो झालाय फक्त 4,500 कोटी. आणि ज्यावेळी कंपनी 25,000 कोटीचा सेल करत होती तेव्हा त्यांनी प्रॉफिट जे डिक्लेअर केलं होतं आफ्टर टॅक्स ते 251 कोटीचं होतं. आणि आता 4,500 कोटीचा सुद्धा करून सुद्धा त्यांनी 325 कोटी दाखवले. ठीक आहे, याच्यामध्ये फायनान्शियल खूप साऱ्या गोष्टी असतात, डेप्थ मध्ये जाण्याची गरज नाहीये आत्ताच्या घडीला, कारण आपण पुढे पुढे जाऊ तशा गोष्टी अजून लक्षात येतील आपल्याला, कारण याच्यामध्ये डिप्रिशिएशन असतं, खूप साऱ्या गोष्टी दाखवल्या जातात, तर बरेच विषय असतात. पण मला काय म्हणायचं आहे, या कंपनीचा क्वार्टरली सेल 25,000 कोटीवरून 4,500 कोटीला आलाय. ती न्यूज मध्ये कुणीच का हायलाइट करत नाहीये? कोणत्याही न्यूज मध्ये ती गोष्ट दिसतच नाहीये, कारण ती किती टक्क्याने सेल पडलाय माहितीये का तुम्हाला? क्वार्टर ऑन क्वार्टर इयरली जर कम्पॅरिझन केलं तर 83% सेल कमी झाला या कंपनीचा. पण ती गोष्ट कुणीच हायलाइटच करायला तयार नाहीये न्यूज मध्ये. ठीक आहे, आणि काय हायलाइट करतात की नेट प्रॉफिट वाढलाय. जर सेल असाच राहिला ना, एम्प्लॉईचे पेमेंट देऊन नेट प्रॉफिट दाखवायला सुद्धा नंबर शिल्लक राहिला, जर एक कॉमन मॅन म्हणून जर विचार केला तर. ठीक आहे, त्यामुळे सेल कन्सिस्टंटली ग्रो होणं खूप महत्वाचं आहे, पण ते आपल्याला दाखवलंच जात नाही. नेहमी जी निगेटिव्ह बाजू आहे ना ती आपल्यापासून लपवली जाईल आणि त्यातलं फक्त चांगलं काय ते आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न केला जाईल. हे केलं जातं मेजरली बाय बिग कंपनीज. आता आयसीआयसी इतकी मोठी कंपनी आहे की ते काही करू शकतात. त्यामुळे मला कन्क्लुजन याच्यामधून हे सांगायचं आहे की स्टॉक मार्केटमध्ये कोणत्याही न्यूज वरती आपल्याला काम करायचं नाहीये.